लोकसभा मतदारसंघातील 2 प्रमुख उमेदवारांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावलेली आहे। ओमराजे निंबाळकर आणि अर्चना पाटील यांनी परस्पर विरोधी तक्रारी केल्या होत्या। कोणत्या मुद्द्यावरून दोन्ही उमेदवारांनी या तक्रारी केल्या होत्या पाहूयात। हे अतिशय हीन दर्जाचं राजकारण आहे। खोटी माहिती, अर्धवट माहिती द्यायची। या माहितीच्या अधिकारात आलेल्या माहितीच्या आधारेच मी बोललेलो आहे आणि हे जर बोललेलं काय असेल तर माहितीच्या अधिकारात जिने काय उत्तर दिलं असेल हे खरं आहे का खोटं आहे हे राज्य सरकारनं सिद्ध करावं। निवडणूक आयोगानं नोटीस बजावल्यानं शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या अडचणी वाढल्यात। दोन्ही उमेदवारांनी केलेल्या परस्पर विरोधी तक्रारी नोटीसीचं कारण ठरल्यात। तेरणा हॉस्पिटलनं रुग्णांवर उपचार करण्यासाठी सरकारकडून 18 कोटी रुपये घेतले होते, मात्र रुग्णांवर मोफत उपचार केले असं खोटं सांगत राणा जगजितसिंग पाटील यांनी मतदारांची दिशाभूल करत असल्याचा आरोप ओमराजे निंबाळकरांनी जाहीर सभेत केला। त्यावर राणा जगजितसिंग पाटील यांनी निवडणूक आयोगाकडे ओमराजे निंबाळकरांच्या विरोधात तक्रार केली होती। हे अतिशय हीन दर्जाचं राजकारण आहे। खोटी माहिती, अर्धवट माहिती द्यायची, दिशाभूल करायची आणि या बाबतीमध्ये जी काही कायदेशीर कारवाई करणं गरजेचं आहे, फौजदारी कारवाई करणं गरजेचं आहे। ही कारवाई जी आहे ती इंडिपेंडेंटली स्वतंत्ररित्या केली जाईल। परंतु हे खोटं बोलण्याचा जो प्रकार आहे तो आता महायुती काही ऐकून घेणार नाही। निवडणूक आयोगाची नोटीस मिळाल्यानंतर ओमराजे निंबाळकरांनी तातडीने पत्रकार परिषद घेतली। उपस्थित केलेला मुद्दा माहितीच्या अधिकारात मागितला होता असा दावा निंबाळकरांनी केला। माझ्यावर कारवाई करायची तर माहिती अधिकाऱ्यावरही प्रशासनानं कारवाई करण्याचा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। तसंच अर्चना पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना पैसे देऊन लोक बोलावले होते त्याची तक्रार केली अशी माहिती ओमराजे निंबाळकरांनी केली। निवडणूक आयोगाला 4 ओळीचं पत्र दिलंय की संबंधित माहिती ही मी माहितीच्या अधिकारात प्राप्त केलेली आहे आणि त्या अधिकाराच्या आधारेच मी त्या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे। त्या माहितीच्या अधिकारात आलेल्या माहितीच्या आधारेच मी बोललेलो आहे आणि हे जर बोललेलं काय असेल तर माहितीच्या अधिकारात जिने काय उत्तर दिलं असेल हे खरं आहे का खोटं आहे हे राज्य सरकारनं सिद्ध करावं। धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणात तेरणा कारखाना आणि तेरणा हॉस्पिटल हे 2 मुद्दे प्रत्येक निवडणुकीत गाजत असतात। तेरणा हॉस्पिटलमधील रुग्णांवरच्या उपचाराचा मुद्दा उपस्थित करून ओमराजे निंबाळकरांनी निवडणुकीत पुन्हा जुना मुद्दा मांडला। मात्र निवडणूक आयोगानं दोन्ही उमेदवारांना नोटीस बजावली आहे। आता कोण खरं कोण खोटं हे कधी स्पष्ट होईल याकडे मतदारांचं लक्ष लागलंय। बालाजी निरफळ, न्यूज 18 लोकमत, धाराशिव।